हाय दोस्तांनो, आज मी आलो आहे पन्हाळ्याच्या हेरिटेज रेसिडेन्सीमध्ये. सो हा यांचा आउटसाईडचा मस्त असा पॅसेज आहे फ्लॉवर्सवाला आणि ह्या लाईननं अशा विलाज आहेत. तर असे ड्युप्लेक्स टाईप रूम आहेत, खाली एक रूम वर एक रूम आणि 2 रूमना मिळून कॉमन हॉल. सो चला तुम्हाला रूम टूर देतो. सो ही अशी मस्त स्पेशियस हॉल आहे. हा TV फ्रीज सगळ्याची सोय आहे. इकडे एक रूम. सो हा हॉल हे सिंक वगैरे दोन्ही रूमना कॉमन आहे आणि याचं बुकिंग मी ऑनलाईन अगोडावरून केलं आहे. याची प्राईस मी तुम्हाला लास्टला सांगतो, पहिला रूम बघून घ्या. छोटे छोटे ॲम्बियंट लाईट आहेत, फॅन आहेत आणि हा असा युनिकसा जिना आहे. थोडा हाला लागला आहे. असं वाटतच नाही आहे की कुठं रेसिडेन्सीमध्ये राहायला आलो आहे, कुठलं तर पेंट हाऊसमध्ये आल्यासारखं वाटायला लागलं आहे. सो हा रूमचा दरवाजा जो तुम्हाला दिसला नाही आहे, कॅमेरामॅन येऊ द्या. सो ही आहे रूम. राजेशाही थाटात असा बेड आहे. हे मला थोडंसं युनिक वाटलं, एकदम विंटेज स्टाईलमध्ये आहे. आतमध्ये क्रॉकरीज आहेत. पण वापरते की नाही काय मी धुरळा बसला आहे. थोडं स्टाईलसाठी मोठे मोठे कबर्ड्स आहेत. मला वाटत नाही कोणी ह्यात काय ठेवत असेल, ह्यात ठेवत असणार आहेत. ओ ह्यूज. त्यात मी बसू पण शकतोय. मोठीच्या मोठी कपाट आहेत. हो, अजून 4 पिलोज, म्हणजे अजून 4 जणांना अकोमोडेट करू शकतो आपण. चिअर्स. भरपूरच हेवी आहे. घेऊन जाऊया काय वाईन. सो हे झालं स्टोरेज एरिया आणि सर्वात जास्त अट्रॅक्शन मला वाटलं ह्या बाल्कनीचं. एवढा मस्त पॅसेज आणि बाल्कनी, सिटिंग एरिया. तर डिनर बघूया इथंच करूया आपण. आणि हा इथून असा पन्हाळ्याचा व्ह्यू आहे. ह्या साईडला व्हॅली आहे, ह्या साईडला अजून 2 रेसिडेन्सीज आहेत. सो ॲम्बियन्स तर खूप छान आहे, मस्त आहे, सायलेंट आहे. सो आता जस्ट आलो आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट राहून गेली, वॉशरूम. सो वॉशरूम क्लीन आणि चांगला असणं, हायजेनिक असणं खूप गरजेचं आहे. असा दरवाजा आहे, कळलंच नसलं पाहिजे वॉशरूम कुठं आहे, कपाटच वाटते. सो हे आहे वॉशरूम. छोटंसं क्यूटचं छान आहे, शॉवर आहे आणि क्लीन, नीट अँड क्लीन आहे. आणि इथं मॉइश्चरायझर, हेअर कंडिशनर, शॅम्पू, जेल छोट्या छोट्या बॉटल्समध्ये ठेवलं आहे. ब्रश नाही आहे, एखादा पेस्ट आहे. ब्रश आपला घेऊन यायचा. आणि हा इथं थोडासा जुगाडू मिरर आहे, बहुतेक फुटला आहे ह्यांच्याकडून. सो ओव्हरऑल मला ॲम्बियन्स तर छान वाटला. फक्त रूम नाही आहे, खाली हॉल आहे, सिटिंग आहे. सो एरियाच्या मानानं भरपूर मोठा एरिया मिळतो आहे. सो आता मी तुम्हाला याची किंमत सांगतो. सो ही मी फक्त 2200 रुपयाला अगोडावरून ऑनलाईन बुक केली आहे. ह्याची किंमत वरखाली होत असते, आत्ता थोडासा ऑफ चालू आहे. आणि रूमचा ॲड्रेस जर सांगायचं झालं तर बरोबर तबक उद्यानच्या मेन गेटच्या समोरच आहे. आणि ते भरपूर सगळे रेसिडेन्सी आणि हॉटेल्स आहेत लाईननं. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स, नंबर, लोकेशन सगळंच मिळून जाईल. तुम्ही तिथे चेक करू शकताय. या हॉलमध्ये आपल्याला छोटंसं किचन मिळतं आहे, जिथं पाणी, टी, शुगर, कॉफीचे सॅशेज आणि मेन किटल पण आहे इथं आपल्याला. सो चहा, कॉफी काही करून पिऊ शकताय. कप्स पण आहेत. सो असं वाटत नाही आहे की एखाद्या रूममध्ये आलो आहे, विलामध्ये आल्यासारखं वाटते. खाली हॉल, इथं एक बेडरूम, वर एक बेडरूम. सो फॅमिलीसोबत येणार असला 6-7 जण तर निवांत तिथं अकोमोडेट करू शकताय. सो या छानशा रेसिडेन्सीला चेकआउट करायचं टाईम झालं आहे आणि यांच्याकडून काय कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट नाही आहे. सो तो बाहेरच करूया. सो तुम्हाला ही रेसिडेन्सी कशी वाटली जरूर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिजिट करणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर आणि लोकेशनचे डिटेल्स सगळे मिळतील. सो कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट नसल्यामुळे आम्ही हिलटॉपला ब्रेकफास्ट करायला आलो आहे, जिथं मागच्या वर्षी आम्ही राहायला आलो होतो. त्याचा पण ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेलच. सो ब्रेकफास्टमध्ये आम्ही घेतला आहे पोहा, मिसळ आणि ऑमलेट. सो व्हरायटी आहे आपल्याकडे. सो एन्जॉय. सो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.